मुली हजरलेली आहे 20 दिवसापूर्वी अंदन कंपनी 12 ते 15 जण मृत्यूमध्ये आज पुन्हा एकदा स्फोट झालेले काय सांगू? डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। डोंबिवलीच्या नागरिकांना असं वाटतं की आम्ही एखाद्या नॅचरल बॉम्बवर बसलो की काय, असं वातावरण डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये आहे। गेल्या 20 दिवसापूर्वी ते दुर्दैवी घटना झाली, अनेक लोकांचे बळी गेले, त्याच्यामध्ये गरीब लोकांचे बळी गेले, जे गरीब कामगार तिथे काम करत होते त्यांचे बळी गेले। परंतु याच्याकडे प्रशासनाचं बिलकुल लक्ष नाही असा माझा ठाम आरोप आहे। एवढी मोठी घटना झाल्यानंतर इथले कंपन्यांचे असलेल्या फायर ऑडिट, त्याच्यानंतर सेफ्टी ऑडिट होणं अत्यंत गरजेचं होतं। ते अधिकाऱ्यांनी कुठल्याही लेवलवर केलेलं दिसत नाही। त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेली आहे आणि ते याच्यावरती जोरदार कारवाई करतील अशी अपेक्षा आम्हाला डोंबिवलीकरांना आहे। बफर झोनसुद्धा करण्यात आलेलं होतं, मात्र कंपन्या इथं आहे आणि कोणत्या प्रकारची अजून कंपन्यांवरती कारवाई करणार नाही। 10 वर्षापूर्वी 2009-10 नंतर या बफर झोनमध्ये अनधिकृत बिल्डिंग्स कोणी बांधल्या, या अनधिकृत जे बफर झोन आहे त्या अनधिकृत बांधून लोकांना फसवून घरं विकून कोणी फायदा घेतला हे पूर्ण डोंबिवलीकरांना माहिती आहे। माझी तर विनंती आहे की याची देखील चौकशी SIT लावून याची देखील चौकशी करावी की अनधिकृत बिल्डिंग्स कोणाच्या आहेत आणि या कोणी बांधल्या आणि लोकांना इथपर्यंत आणण्याचं काम कोणी केलं। लोकांना माहीत नसतं, लोक बिचारे गरीब, ज्यांना घर मिळत नाही म्हणून ते आज जिथे स्वस्त घर मिळेल तिथे मिळतं, पण हे अनधिकृत घरं बांधून लोकांचं जे नुकसान केलं आणि डोंबिवलीकरांना आज या पोझिशनमध्ये आणलं, त्या लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।